थोरा मोठ्यांच्या पदस्पर्शाने पुनीत आणि पावन झालेल्या पुण्यवान पवित्र अशा या गिरड नगरीमध्ये त्यातल्या त्यात सरस्वती नगर आणि भगवान श्री दत्तात्रयाच्या पवित्र अशा दरबारात भगवंताच्या कृपेने संतांच्या आशीर्वादाने ग्रामस्थ मंडळींच्या बहुमोल सहकार्याने भजनी मंडळ व मंदिर समिती व सप्ताह समितीचे सर्व कार्यकर्ते यांच्या अथक प्रयत्नांनी या कार्यक्रमाचे आयोजक सूत्रसंचालन आदरणीय हरिभक्तीपरायण स्वप्नील महाराज, आदरणीय हरिभक्तीपरायण रायभान महाराज, राहुल महाराज, यांच्या सूत्रसंचालन आणि मार्गदर्शनाने चालत असलेला हा भव्य आणि दिव्य अशा प्रमाणामध्ये भगवान श्री दत्तात्रयाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह तथा गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा आणि या सोहळ्यातील आजच्या 6व्या दिवसाची कीर्तनाची सेवा माझ्या वाटेला आली। बऱ्याच वर्षानंतर गिरडकरांची भेटी होत आहेत। या निमित्ताने भगवान श्री दत्तात्रयाची तुम्हा सर्व सज्जन श्रोत्यांची सेवा करण्याचा योग तरी माझ्या दैवा पार नाही। विठाल 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 या कार्यक्रमाचं यंदाचं हे 3रं वर्ष आहे। या कार्यक्रमाचे प्रेरणास्थान वाचू का आता मला दिसत नाही पण श्रीयुत हरिभक्तीपरायण श्रीराम बापू तुळशीराम नाना बर चला आत्माराम दादा बर आणि पुजारी दत्तात्रय महाराज या कार्यक्रमाकरता गावातून परिसरातून लांबून लांबून मंडळी उपस्थित आहेत। उत्कृष्ट मृदुंगाचार्य आमचे हरिभक्तीपरायण रोहित महाराज, गायन गंधर्व सागर महाराज, बापू महाराज, आपल्या गावातील चिलू महाराज का चिलू का पिल्लू चिलू महाराज, विरेकर आणि नस्तानपूर येथील शनी महाराज संस्थानचे सर्व विद्यार्थी, माता मावल्या, थंडीची लाट असताना देखील आपण बहुसंख्येने उपस्थित आहेत। तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो। गिरड गाव मला काही परक नाही, लहानापासून तर सर्वजण मला ओळखतात। आपल्या गावाचं खूप प्रेम आहे। मागच्या वर्षीच महाराज मला म्हटले स्वप्नील महाराज की बाबा एक तारीख द्या, पण मागच्या वेळेस खाली नव्हती म्हणून त्यांनी अगोदरच आषाढीपासूनच मला तारीख देऊन ठेवली आणि म्हणून वेळेच्या त्या कार्यक्रमाकरता उपस्थित झालो। ती घेऊन आमचे आबासाहेब आलेले आहेत। पाचाऱ्याहून आमच्या मंदिर संस्थेचे सेक्रेटरी भास्कर अण्णा,
सर्वांना धन्यवाद देतो. साऊंड सर्व्हिस कोणतं चॅनल आपलं? चॅनलचं नाव नाही का? आशापुरी यूट्यूब चॅनल. सर्वांना धन्यवाद देतो. खूप समाधान वाटलं या ठिकाणी येऊन. भव्य आणि दिव्य असं भगवान श्री दत्तात्रयाचं मंदिर उभं राहिलंय आणि मोठ्या थाटामाटात भगवान श्री दत्तात्रय 8 तारखेला सिंहासनावरती आरूढ झाले. देव बैसले सिंहासनी, देव बैसले सिंहासनी, देव बैसले सिंहासनी, सिंहासनी, देव बैसले सिंहासनी. आल्या याच का होय धनी, आल्या याच का पुरे धनी. देव बैसले सिंहासनी, देव बैसले सिंहासनी, सिंहासनी. निर्गुण निराकार परमात्मा भगवान श्री हरीने या भूतलावर अनंतावधी अवतार घेतलेले आहे. अनंतावतार घेसी भक्ता कारणे, घेसी भक्ता कारणे, कनवाडो कृपाडो दिना लागे उद्धरणे. किंवा अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी, शंख चक्र गदा पद्म सहित हरी. देवाने अनंतावधी अवतार घेतलेले आहे. त्या सर्व अवतारांमध्ये भगवान श्री दत्तात्रयाचा अवतार हा पूर्ण अवतार सांगितलाय. एका जनार्दनी पूर्ण अवतार, निर्गुण निराकार अवतरले. देव बैसले सिंहासनी. भगवान श्री दत्तात्रय सिंहासनावरती आरूढ झाले. सुंदर देखणी, मनमोहक अशी भगवान दत्तात्रयाची मूर्ती आहे. मूर्तीच्याकडे असं वाटतं पाहतच राहावं. भगवान दत्तात्रय कसे बोलायला करत आहे. कारण या अवतारामध्ये हे तीनही देव एकत्र आले. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर, ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी मला दत्तगुरु दिसले मला, दत्तगुरु दिसले. ब्रह्मा आणि महेश्वर, ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी दिसले मला. दत्तगुरु दिसले मला, दत्तगुरु दिसले. ज्या ज्या दानशूर दात्यांनी या मंदिराच्या कामाकरता तनमन धनाने मदत केली असेल त्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. सर्व ग्रामस्थांचा आणि महाराज मंडळींचं प्रेम आणि म्हणून प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी, या न्यायाप्रमाणे हा येण्याचा योग. जास्त परिहार देत नाही. आपण सर्व भवादृश्य श्रोते आहात.
त्यांच्याकडे पाहण्यातच तुम्ही कीर्तन घालावाल माझं. अभंग अतिशय गोड आहे. उदार भक्त ऐसे समर्थ तिही लोकी. नाही, त्रैलोकी मात जयाची केला भगवत गीते अर्थ. ऐसे समर्थ तिही लोकी. आजच्या या अभंगाच्या द्वारे नाथ महाराज विश्व संत ज्ञानराज माऊलींच्या स्वरूपाचं आणि गुणाचं यथार्थ वर्णन करत आहेत. मायबाप हो, विश्वाच्या उद्धाराकरता ही चौघही भावंड या भूतालावरती अवतीर्ण झाली. ज्ञानेशो भगवान विष्णू निवृत्तीर भगवान हराः सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्यात ब्रह्मचित्कला. त्यामध्ये विश्व संत ज्ञानराज माऊलींच्या जगावर फार मोठे उपकार आहे. मी नेहमी सांगत असतो, अरे जन्म देणारी माऊली जीवाला जन्म देऊन मोकळं करते. परमात्मा रूपी माऊली जीवाचा सांभाळ करते. परंतु विश्व संत ज्ञानराज माऊली जीवाचा उद्धार करते. म्हणून जन्म देणाऱ्या आणि सांभाळणाऱ्या देवमाऊलीपेक्षाही विश्व संत ज्ञानराज माऊली या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ आहे. विठ्ठल 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 विश्व संत ज्ञानराज माऊलींना यावर्षी समाधीमध्ये बसून 728 वर्ष झाली. किती? 728. लक्षात राहू द्या. ज्यांना समाधी घेऊन 728 वर्ष होते, पण आजही महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून घराघरातून एकच आवाज ऐकायला येतोय, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया. ओ ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया. ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया. ज्ञानोबाराया